हॅलो, मी अमिता. सगळ्यांका खूप नमस्कार. आणि आता की नाही दुपारचे 12:30 वाजलेले असत आणि माझं जेवणाचं अजून काहीच पत्तो नाही असा आणि फक्त कुकर लावलंय मी आणि टोमॅटोचा सार करतलंय. म्हटलं टोमॅटोचा सार तुमका दाखवूया. आणि गवारीची भाजी कालची असा. गवारीची भाजी कालची आम्ही कोणीच काल भाजी एवढी खाऊक नाही भरपूर. मग ती म्हटलं आता गवारीची भाजी आज खायची टोमॅटोच्या साराबरोबर. ॲक्च्युली कॉम्बिनेशन जमत नाही असा, पण आता माका करण्याक हे पण नाही करूसाठी, ताकदही नाही करूसाठी आणि उशीरही झालो असा. बाबांचो परत जेवणाचो वेळ होतलो आणि परत त्यांना वेळेत जेवण लागता, नाही तर ते हाक मारीत राहतात. मग म्हटलं असू देत, आज ह्याच्यावरतीच भागवूया. कारण काल बाबाने गवारीची भाजी खाऊकच नाही होती, संतोषने पण गवारीची भाजी खाऊक नाही होती. गवारीची भाजी फक्त मी खाल्लेलं आहे, बाकी कोणी आम्ही भाजी काल खाऊक नाही. त्याच्यामुळे आज खातले कालची भाजी आणि फ्रीजमध्ये काय जसा तसा राहता. सो चला आपण बघूया. आता कुकरची शिटी झाली बघा. एक कुकर शिटी होऊन तो कुकर बाजूक ठेवतले, निमक ठेव जातले, मरणाचा गरम होता. आणि ह्यो ड्रेस ना मी घातले, तो मला लय आवडता. कसं वाटतं ह्यो ड्रेस बघा. तर आपण भेटूया आता टोमॅटोची आमटी करताना. तर टोमॅटोची आमटी करूच्या आधी ना मी एक वस्तू दाखवते. मिंत्रावरना मागवलेलं आहे टॉप असा जीन्सवरचो. मला लय आवडलो आणि किमतीच्या मनान खूप छान असा. जर तुमका ह्यो घेवचो असा ना असो टॉप तर जीन्सवरती, तर माका कमेंटमधून सांगा, मी तुमका त्याची लिंक देईन. ही सुंदर असा, रंग पण खूप छान असा, माका आवडलो. अजून मी ट्राय करूक नाही पण माका तरी पण माका समजता म्हणजे छान दिसतलो 100%. पहिले आधी घडीये करूक शिकाक होईल दुकानवाल्यांचा. 5वी शिटी झालेली असा आणि मी आता गॅस बंद करतले आधी पहिलो, नाहीतर भाताचा खिम्या होऊन जातला. गॅस वेळेत नाही बंद केलंय तर मी आता किचनमध्ये येईल आणि टोमॅटोच्या सारासाठी मी घातले कोथिंबीर, त्याच्यानंतर ह्या खोबरा माझ्याकडे आधीच किसलेला होता, तर खोबरा घालून घेतले. आपल्या आवडीप्रमाणे हवं तेवढा आपण खोबरा घालायचा. नंतर ओली मिरची होती, अर्धी ओली मिरची मी घातले आणि थोडंसं कांदो, ह्यो बारीक चिरलंय मी कांदो. आणि त्याच्यात मग आपण धने घालायचे. हे धने असत छानपैकी. ह्याच्यात असा माझा व्यवस्थित ठीक असा प्रमाण नाही असा, पण अंदाजाने माझा सगळा बरोबर येता. नंतर मी हिरवो मसालो म्हणजे मिरची पूड आणि नंतर हळद घातलंय आणि थोडासा पाणी घातलंय आणि मग आपण मिक्सराक लावून ह्या बारीक करून घ्यायचा. छानपैकी वाटण करून घेतलंय बघा मी. नंतर मग पातेला ठेवायचा गॅसवरती आणि त्याच्यात बारीक कांदो चिरलेलो फोडणीसाठी घालायचो. जसं आपण माशासाठी करतो ना तसाच सेम आपण टोमॅटोची सार करूचा असता, काही फरक नसता त्याच्यात. हे कांदो परतून घेतलाय आणि त्याच्यामध्ये मी टोमॅटो घालून, टोमॅटो आणि मिरची, अख्खी मिरची थोडीशी घ्यायची आणि हे सगळं टोमॅटो मी घातलंय. अख्खी मिरची पण थोडीशी घ्यायची. थोडं स्वाद छान येता. माशाच्या आमटीसुद्धा तुम्ही मिरची जर घातलास तर खूप छान वास येता. आणि नंतर मी त्याच्यातच सोला घातलंय म्हणजे कोकम, शुद्ध भाषेत बोलायचं झालं तर कोकम. ही कोकमा घातलंय मी आणि परतलंय आणि थोडं टोमॅटो शिजवून घेतलंय फोडणीत आणि नंतर त्याच्यामध्ये मगाशी मी वाटण केलेलं आहे त्या ह्याच्यात मी घातलंय आणि मग आवश्यकतेप्रमाणे आपण पाणी घालायचा आणि मग ते का उकळी येऊ द्यायची. खूप सुंदर झालेली ही टोमॅटोचा सार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी लसूण आणि आला घालूक विसरलेलं आहे. मग मी लसूण आणि आल्याची पेस्ट घातलं आहे त्याच्यामध्ये आणि ढवळलं आहे. बाकी काही पर्याय नाही होतं माझ्याकडे. आणि चवीप्रमाणे मीठ. चला झाली टोमॅटोची आमटी. मस्त लागतं ही टोमॅटोची आमटी, अगदी माशासारखी. मस्त म्हणजे मस्तच. करून बघा. आणि तुम्ही कशी करतास माका सांगा टोमॅटोची आमटी किंवा टोमॅटोचा सार. तुम्ही काय म्हणतास, टोमॅटोची आमटी म्हणतास की टोमॅटोचं सार म्हणतास. सरोज परब ताई, तुमचे खूप माका म्हणजे मोटिवेशन मिळतं. तुम्ही माका खूप कमेंट्स करतात, खूप बरा वाटता.
खूप खूप थँक्स. तर टॉमॅटोची आमटी झालेली असा आणि आता आम्ही जेव घेतलो. 1:30 वाजलो. पण त्याच्या आधी मी मांजरांका जेव घालतलोय कारण लय आराडतात कारण मगाशी संतोष ना मासे ठेवून गेले. ते कच्चे मासे दिसले की ती लय हे करतात. ते आज काय साफसूफ करूचे नाहीत मासे, पण त्यांचे मासे असत शिजवलेले ते भातात कुस्करून आम्ही त्यांना घालतलो. लय आराडतात, लय म्हणजे लय. त्यांचं पहिलं पोटोबा, नंतर आमचं पोटोबा आणि मग विठोबा. आता ह्यो व्हिडिओ मी हायच थांबवते. व्हिडिओ नक्कीच तुमका आवडलो असेल कारण टॉमॅटोचं सार बऱ्याच जणांका आवडता, माका पण आवडता. तर व्हिडिओ जरा जरी आवडलो असात ना तरी नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि फेसबुकवर असाल तर फॉलो पण करा. भरपूर व्ह्यूज मिळतात पण सबस्क्रायबर का मिळत नाहीत माका माहिती नाही, पण प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी काय पैसे तर लागत नाही. तुम्ही बसल्या बसल्या फक्त टच केलात सबस्क्राईब बटनावरती की झाला. प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माका तुमचं पाठिंबा मिळत पुढे जाण्यासाठी. प्लीज सबस्क्राईब. बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ.